नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग टेस्टी असं मेथकूट। हे मेथकूट बनवून तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता। तर हे मेथकूट बनवल्यानंतर गरम गरम भात म्हणजे थोडासा चिकट भात करायचा, त्यावर साजूक तूप आणि हे मेथकूट टाकून खायचं। अप्रतिम लागतं, तोंडाची चव वाढते। तर चला सुरू करूया। मग इथं मी छोट्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे, तुम्ही याच प्रमाणाने जास्त पण बनवू शकता। तर त्यासाठी मी घेतलेले हे 2 वाट्या चना डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ। इथे मी सालीची मुगाची डाळीचा यूज केलेला आहे, तुम्ही साध्या पण घेऊ शकता। त्याचसोबत इथे घेतलेले हे 2 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून मोहरी, पाव वाटी इथे मी घेतलेले आहेत पोहे, 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता, जे तुम्ही रेग्युलर यूज करता तेही घेऊ शकता। त्याचसोबत मी इथे घेतलेले आहे पाव वाटी गहू, 5 ते 6 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याचसोबत सुंठ घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहेत, 2 टेबलस्पून मेथीदाणे घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे, अर्धा टेबलस्पून हळद, अर्धा टेबलस्पून हिंग, 5 लवंगा आणि थोडंसं दालचिनी घेतलेली आहे। हे सर्व साहित्य आपल्याला भाजायचं आहे आणि हे सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। तर मेथकूट बनवण्यासाठी सर्वात पहिले गॅसवर मी एक कढई ठेवली आणि त्यामध्ये आपण आपली चना डाळ भाजून घेऊया। म्हणजे हरभऱ्याची डाळ जी आहे ती आपल्याला लो गॅसवर एकदम छान खमंग भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आणि लो गॅसवरच आपण हे भाजणार आहोत, म्हणजे ते छान भाजलं जातं आणि एकदम खमंग असं मेथकूट तयार होतं। तर आपण चना डाळ पहिले भाजून घेऊया। प्रत्येक साहित्य आपल्याला वेगवेगळं भाजायचं आहे। तर 1-2 मिनटं भाजल्यानंतर आपल्या डाळीचा कलर पहा तुम्ही थोडासा चेंज झालेला आहे। तर आता ही डाळ आपण काढून घेऊया एका ताटामध्ये। तर एका ताटामध्ये मी ही डाळ काढून घेतलेली आहे। आता अशाच प्रकारे आपण भाजून घेऊया तांदूळ आणि हे सर्व जे साहित्य आहे ते मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे, त्यामुळे आपण जे काही त्यावर पावडर लावलेली असते ती पूर्ण निघून जाते, त्यामुळे ओल्या कपड्याने पुसून घ्यायची। तांदूळ पण मी भाजून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। भाजल्यानंतर तांदळाचा थोडासा कलर चेंज होतो, म्हणजे तो पांढरट होतो, तर तोही आपण त्याच डाळीवर काढून घेऊया। एकाच प्लेटमध्ये आपण सर्व साहित्य भाजल्यानंतर मिक्स करणार आहोत। तर आता आपण भाजूया उडदाची डाळ। ही उडदाची डाळ घरची उडदाची डाळ आहे, त्यामुळे त्याच्यात थोडीशी साल पण आहे। तर उडदाची डाळ पण मी भाजून घेतलेली आहे। गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपण साहित्य भाजून घेणार आहोत। उडदाची डाळ काढून घेतल्यानंतर मी घालते मुगाची डाळ। मुगाची डाळ पण मी इथे सालीची यूज केलेली आहे, याने चव खूप छान येते। तर मुगाची डाळ ही आपली भाजून झालेली आहे, ती पण मी आता काढून घेते। आता आपण भाजूया गहू। गहू आपल्याला छान फुलेपर्यंत भाजायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपला गहू छान फुललेला आहे, मस्त फुटत आहे, हे बघा उडत आहे मस्त। खूप खमंग होतं हे मेथकूट। तर गहूही आपला भाजलेला आहे, तर मी गहूही काढून घेते। आता आपण भाजून घेणार आहोत पोहे। पोह्याला जास्त वेळ भाजायची बिलकुल गरज नाही आहे, थोडंसं गरम कढईमध्ये याला हे केलं की ते कडक होतं लगेच। फक्त 30 सेकंद आपण पोहे भाजून घेऊया। तर आपले पोहेही भाजून झालेले आहेत, तेही मी काढून घेते। आता आपण भाजणार आहोत धने। धन्याला थोडंसं भाजून घ्यायचं, त्याचा छान सुगंध येईपर्यंत। तर आपले धने भाजलेले आहेत, तुम्ही बघू शकताय। तर मी आता हे धने काढून घेते त्याच प्लेटमध्ये। आता आपण भाजणार आहोत जिरे, मेथीदाणे आणि त्याचसोबत आपण जी लवंगा आणि दालचिनी घेतली होती तेही मी यामध्ये घालणार आहे। आता आपल्याला याला छान भाजून घ्यायचं आहे, छान सुगंध येईपर्यंत। आणि भाजत आले की नंतर आपण यामध्ये घालणार आहोत मोहरी। मोहरी आपल्याला जास्त भाजायची नाही आहे,
तुम्ही बघू शकता मेथीदाणे आणि जिरे थोडेसे भाजत आलेले आहेत. आता यामध्ये मी मोहरी घातलेली आहे. मोहरीला आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे. जर तुम्ही मोहरी जास्त भाजली तर ती जास्त कडवट लागते. तर मोहरीला आपण घातल्यानंतर एक 20 सेकंद पण भाजलेलं आहे. आता हे साहित्य आपण काढून घेऊया. आता त्याच गरम कढईमध्ये गॅस बंद करून आपण ज्या मिरच्या आहेत त्या टाकूया, म्हणजे त्या मिरच्या ज्या आहेत त्या छान कडक होतात. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि गरम कढईमध्ये हे साहित्य मिरची जी आहे ती अशीच ठेवणार आहोत, म्हणजे ती कडक होईल. आता आपलं जे साहित्य आहे ते तुम्ही बघू शकता सर्व भाजून झालेलं आहे. याला थोडंसं थंड होऊ द्यायचं. त्यानंतर मी यामध्ये सुंठ जी होती ती फोडून घेतलेली आहे. मीठ, हिंग आणि हळद पण यामध्ये ॲड करणार आहे. आता हे थंड झालेलं आहे. याला मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हे मिक्सरला बारीक करणार आहोत. खूप मोठ्या प्रमाणात हे बनवून ठेवलं जातं आणि वर्षभर तुम्ही हे खाऊ शकता. कोणत्याही एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि हवं तेव्हा तुम्ही गरम गरम भातावर टाकून खाऊ शकता. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे टाकलेलं आहे. आता एकदम बारीक आपण याला वाटून घेऊया आणि तुम्ही बघू शकता एकदम बारीक मी याला वाटून घेतलेलं आहे. हे बघा, आपण आता याला चाळून घेऊया. जी कोणती तुमच्याकडे एकदम बारीक छिद्राची चाळणी असेल त्या चाळणीने आपण हे पावडर वाटून चाळून घेणार आहोत. त्यामुळे जर थोडेसे काही दाणे असले तर ते निघून जातात आणि आपलं एकदम फाईन पावडर आपल्याला मिळते. तर अशा प्रकारे चाळून घ्यायचं आणि बाकी जी वरी चाळणीत राहिलेलं आहे ते परत मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं. असंच करून आपण सर्व जे आपली मेथकूट आहे ते बनवून घेऊया. सुंठ हिंगामुळे खूप छान याला टेस्ट येते. आता यामध्ये मी घालणार आहे आपले जे मिरच्या आहेत त्या आता छान कडक झालेले आहेत, तर आपण घालून घेऊया आणि मिक्सरला फिरवून घेऊया. तर नंतरचं पण मी भांडं फिरवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे आपण सर्व जे मेथकूट आहे ते बनवून घेऊया. तर आपले मेथकूट जे आहे ते एकदम तयार आहे. तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. अगोदरच्या भांड्यामध्ये आपण मिरची घातली नव्हती त्यामुळे थोडासा पांढरट कलर आलेला आहे आणि नंतरच्या भांड्यामध्ये आपण मिरची टाकली होती त्यामुळे कलर छान लालसर आलेला आहे. तर ते याला सर्वाला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चमच्याने ते चांगलं मिक्स होणार नाही त्यामुळे मी हाताने मिक्स करते आणि आपलं जे मेथकूट आहे ते एकदम तयार आहे. कुठल्याही एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा. फ्रीजच्या बाहेर पण हे टिकतं वर्षभर. खूप चविष्ट लागतं. गरम गरम भातावर तुम्ही हे खाऊ शकता. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा. धन्यवाद.